प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण योहान कृषी वर्तमानाचं 15वा अध्यायाचं 5वं वचन आपण वाचणार आहोत. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की जशा प्रकारे एखादा फाटा हा वेल्यामध्ये राहून तो पुष्कळ फळ देतो, तशाच प्रकारे तुमचं आणि माझं जीवन देखील ज्या वेळेला येशू ख्रिस्तामध्ये राहणार आहे, ज्यावेळेला त्या जिवंत परमेश्वरामध्ये आपलं जीवन राहणार आहे, त्यावेळेला आपलं जीवन हा फळदायी होणार आहे. पुष्कळ फळ देणारं जीवन हे आपलं राहणार आहे. आज ते प्राप्त करून घेण्याकरिता तुमचा आणि माझा संबंध किती परमेश्वरासोबत आहे? आज तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराला सोबत कनेक्टेड आहोत का? आज त्या जिवंत परमेश्वरासोबत आपला नातेसंबंध काय याच्याकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण त्या फाट्यासारखं, त्या वेलासारखं जिवंत परमेश्वरामध्ये राहणार आहोत, त्यावेळेला आपलं जीवन हे फळदायी होणार आहे. पुष्कळ फळ देणारं जीवन आपलं बनणार आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ फळ देणारं जीवन बनवूया, जेणेकरून आपलं जीवन हे अधिक पटीने आशीर्वाद होणार आहे. प्रार्थना करूया. आमचे जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो, आमचे जीवन हे पुष्कळ फळ देणारं बनावं, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. जशा प्रकारे हा फाटा हा वेलामध्ये राहून पुष्कळ फळ देतो, तशाच प्रकारे आम्हाला तुझ्यामध्ये टिकून राहण्यासाठी मदत कर, जेणेकरून आमचं जीवन हे अधिक पटीने फळदायी होणार आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप करो, तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वाद करो. आमेन.